हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्फो विथ गोल्ड TV. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीतील स्कॉलरशिपमधील गणित विषयातील उदाहरणांचा अभ्यास घेत आहोत. तर प्रश्न असा आहे बघा की पर्यायातील कोणत्या रकमेत सर्व नोटा 20 रुपयाच्या असू शकतील. आता 20 रुपयाच्या नोटा असण्यासाठी दिलेले जे काही पर्याय आहेत त्याला काय पाहिजे तर 20ने भाग गेला पाहिजे. तर या ठिकाणी जर तुम्ही एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून बघितला तर त्या संख्येला 20ने भाग गेला पाहिजे. तर पहिल्या संख्येत 10 आहेत, 20ने भाग जाईल का? नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा की 50 आहेत, 20ने भाग जाईल का? नाही. तिसऱ्या ऑप्शनमध्ये 60 आहेत, 20ने भाग जाईल का? जाईल. म्हणून हा पर्याय बरोबर आहे बघा. मग ह्या 20च्या नोटा असू शकतील रकमेत सर्व. त्यानंतर शेवटच्या पर्यायात बघा 90 आहेत. मग यालासुद्धा 20ने भाग जाणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न नेक्स्ट काय आहे बघा. या ठिकाणी बघा की 5 मार्च 2004ला बुधवारी जन्मलेल्या राहुलचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल. आता 2004ला जन्मला आहे कोण? राहुल. आणि त्याचा 5वा वाढदिवस विचारला आहे, बरोबर आहे का? मग यासाठी आपल्याला वार प्रत्येक वर्षाचे काढावे लागतील. आणि हे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वर्षी वार काय होतो? पुढचा येतो. आणि जर लीप इयर असेल, लीप वर्ष जर आलं तर त्या वर्षी मात्र 2 वार एक्स्ट्रा पुढं जातात. हे लक्षात ठेवा की आपला जर वर्षी एक वाढदिवस काय होतो? पुढच्या दिवसाने पुढं जातो. म्हणजे आज बुधवारी असेल तर पुढचा वाढदिवस गुरुवारी असं. परंतु जर लीप वर्ष असेल तर 2 वर्ष, बुधवारी नंतर गुरुवार नाही तर शुक्रवारी येतो असं असतं. मग हे आपण व्यवस्थित मांडून काढूया. या ठिकाणी बघा की मी प्रश्नातली दिलेली माहिती व्यवस्थित लिहिलेली आहे की 5 मार्च 2004ला बुधवारी त्याचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे, बरोबर आहे. मग काय विचारलं आहे की त्याचा जन्म झालेला आहे तर राहुलचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल विचारलं होतं, बरोबर आहे. मग 2005ला त्याचा काय येणार? पहिला वाढदिवस येणार गुरुवारी, बरोबर आहे. बुधवार नंतर गुरुवार. 2006ला शुक्रवारी दुसरा वाढदिवस. 2007ला शनिवारी त्याचा 3रा वाढदिवस. आणि 2008ला लीप वर्ष असल्यामुळे शनिवार नंतर रविवार नाही तर सोमवारी येणार 4था वाढदिवस. आणि मग 5वा वाढदिवस 2009ला त्याचा मंगळवारी येणार, म्हणून मंगळवार पर्याय चेक करा. या ठिकाणी आपण जर पर्याय चेक केले तर पर्याय क्रमांक 3 बघा मंगळवार दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा की 50 रुपयाच्या 50 नोटा व 100 रुपयाच्या 10 नोटा देऊन त्या बदल्यात 500 रुपयाच्या एकूण किती नोटा मिळतील. 50 रुपयाच्या किती दिली आहेत? 50 नोटा. मग आपल्याला त्याची किंमत काढावी लागेल. 50 रुपयाच्या नोटा किती आहेत? 50. मग 50 गुणिले 50 त्याची किंमत निघेल. त्यानंतर 100 रुपयाच्या नोटा किती आहेत? 10. मग 100 गुणिले 10 काढावे लागतील. आणि मग किती रक्कम एकूण त्यांची बेरीज करावी लागेल. तर या ठिकाणी आपण करूया 50 रुपयाच्या किती नोटा? 50. मग या ठिकाणी आपण जर केले 50 गुणुले 50, मग असा गुणाकार करताना नेहमी काय करायचे की जेवढे काही शून्य शेवटी आहेत तेवढे लिहायचे, 1 आणि 2. म्हणून हे 2 शून्य काय असे लिहायचे. 5 5 25. किती रुपये झाले? 50 रुपयाच्या 50 नोटा होत्या, मग किती रुपये झाले? 2500 रुपये झाले. त्यानंतर काय सांगितलं की 100 रुपयांच्या 10 नोटा. मग 100 गुणुले 10. मग किती शून्य टोटल आहेत? 1 2 3 तेवढे मांडून घ्यायचे. 1 1 1. मग किती आले? हे 1000. मग हे ह्याच्यात मिळवा. 2500 अधिक 1000 किती झाले? 0 अधिक 0 0 0 0. 5 अधिक 0 5. 2 अधिक 1 3. किती आले? 3500. आता काय विचारले आपल्याला की याच्या बदल्यात 500 रुपयाच्या किती नोटा मिळतील, बरोबर आहे. मग यासाठी काय करायचं? हे 500ने भागायचं. 3500ला 500ने भागून टाका. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की या ठिकाणी जर तुम्ही 500ने भागलं तर किती भागाकार येतोय बघा. तुम्ही कच्चे वर्क पण करू शकताय आणि असं पण भागाकार घालवू शकताय. या ठिकाणी बघा 1000मध्ये 500च्या किती नोटा असतात? 2. 2000मध्ये किती होणार? 4. 3000मध्ये किती होणार? 6. आणि 3500मध्ये किती होणार? तर 7. म्हणजे 500 7 3500. शून्य राहिले की नाही? मग किती नोटा असतील? तर 7. मग आपण पर्याय जर चेक केले या ठिकाणी पर्याय 7 आहे का बघा. पहिलाच पर्याय आहे 7. म्हणून किती नोटा येतील? 500च्या 7 येतील. मग पर्याय क्रमांक 7 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. या ठिकाणी बघा सोबतची आकृती दुमडून घन आकृती बनविल्यास परस्पर विरुद्ध बाजूला न येणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती. काय विचारले? विरुद्ध बाजूला न येणारी जोडी विचारले, बरोबर आहे. आता ही आकृती जर अशी केली तर तुम्हाला हे स्ट्रक्चर माहीत पाहिजे की एच्या विरुद्ध दिशेला कोण असतं? सी हे अक्षर असतं. बीच्या विरुद्ध असतं डी. ईच्या विरुद्ध असतं एफ. मग आता ई एफ येईल का? विरुद्ध बाजूला न येणारे म्हणलंय,
न येणार आले नाहीत पाहिजेत. मग हे तर येणार आहेत, कॅन्सल झाला. AC हे सुद्धा विरुद्ध येत आहेत, हे पण कॅन्सल झालं. BF बघा हे विरुद्ध बाजूला नाही येणार आहे, मग हे बरोबर आहे, करेक्ट आन्सर आहे, लगत येणार. आणि DB हे सुद्धा विरुद्ध बाजूला येतात, मग हे पण करेक्ट, मग हा पण नाही बसत. मग BF हा करेक्ट आहे की हे विरुद्ध बाजूला नाही येतात, लगत येतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की 700 हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम विचारलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की नेहमी परिमाणं तुमची पाठ पाहिजेत, किलो, हेक्टो, डेका, देसी, सेंटीम, मिली. मग हे जर तुम्ही असेल पाठ तर तुम्ही कोणतंही परिमाण कशातही रूपांतर करू शकताय. या ठिकाणी नीट लक्ष द्या. या ठिकाणी बघा की मी सगळी परिमाणं लिहून घेतलेली आहेत. किलो, हेक्टो, डेका, मध्ये ग्रॅम असेल तर ग्रॅम, मीटर असेल तर मीटर, लिटर असेल तर लिटर असतं. आपल्याला ग्रॅम दिले विचारले म्हणून ग्रॅम लिहिलं मी. इथं डेसी, सेंटी, मिली. आता लक्षात घ्या, मोठ्याकडून जर छोट्याकडे तुम्ही जात असाल, इकडं मोठी परिमाणं असतात, इकडं छोटी असतात. मग किलोकडून जर मिलीकडे तुम्ही जात असाल तर शून्यांची संख्या जशी घरं वाढतील तशी एक एकने वाढत जाते. आणि छोट्याकडून मोठ्याकडे जातात म्हणजे मिलीकडून किलोकडे जातात तेव्हा त्याची संख्या काय होते, कमी कमी होत जाते शून्यांची. हे लक्षात घ्या. आता काय विचारलेलं आहे प्रश्नात, आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे की 700 हेक्टोग्रॅम बरोबर आहे, बरोबर किती ग्रॅम. आता हेक्टो कुठं आहे तर या ठिकाणी आहे हेक्टो. मग ही 700 मी या ठिकाणी लिहिले हेक्टोचे. आणि कशात विचारले की किती ग्रॅम. मग आता हेक्टो नंतर इथं डेका आणि इथं ग्रॅम, किती घरं आहेत 2. मग त्या ठिकाणी किती शून्य वाढतील तर 2. मग 700वर अजून 2 शून्य दिले तर किती होतील या ठिकाणी 70,000 होतील. मग 70,000 मग 7वर 4 शून्य असलेला पर्याय कोणता तर या ठिकाणी बघा 7वर 4 शून्य असलेला पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होईल की 70,000 ग्रॅम होतील. अगदी सोपा प्रश्न आहे, तुमची फक्त परिमाणं सगळी पाठ पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की एका वर्षातील शिक्षक दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षातील पंडित नेहरू जयंती कोणत्या वारी येईल. अगदी सोपा प्रश्न आहे, तुम्हाला माहीतच पाहिजे की नेहमी शिक्षक दिन कितीला असतो 5 सप्टेंबर आणि पंडित नेहरू जयंती 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन. हे दोन्हीही वार ज्या एकच असतात बघा. शिक्षक दिन ज्या दिवशी येतो त्याच दिवशी पंडित नेहरू जयंती काय असते, येत असते. मग शिक्षक दिन कधी आलेला आहे सोमवारी, तर पंडित नेहरू जयंतीसुद्धा कधी येणार आहे तर सोमवारीच येणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. आणि हे लक्षात ठेवा तुम्ही की नेहमी शिक्षक दिन आणि नेहरू जयंती त्यालाच आपण बालदिन असं म्हणतो, 14 नोव्हेंबर एकाच वारी असतात, हे लक्षात असू द्या. आणि जर तुम्हाला माहीतच नसेल, जर चुकून येतच नसेल तर तुम्ही हे पण करू शकता की शिक्षक दिन कधी असतो 5 सप्टेंबरला. मग 5 सप्टेंबरला कोणता वार आहे, सोमवार. मग 5 सप्टेंबर नंतर सप्टेंबर महिन्यात दिवस किती शिल्लक राहतात तर 5 नंतर सप्टेंबर महिना कितीचा आहे 30चा, 25. त्यानंतर ऑक्टोबर महिना 31चा, 25 अधिक 31 करा. त्यानंतर 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती, मग ते 14 पण त्यात ॲड करा. 25 अधिक 31 अधिक तुम्ही जर 14 ते जर एकत्र केले तर या ठिकाणी किती दिवस होत आहेत ते बघा. आणि मग जर तुम्हाला किती दिवस मिळतात तर 70. हे तुम्ही करून पण पाहू शकता. मग 70ला 7ने भागायला, 7नेच का तर प्रत्येक आठवडा 7 दिवसांचा असतो म्हणून. जर तुमची बाकी शून्य आली तर तोच वार येतो बघा. 70ला 7ने भाग जातो, 7×7 म्हणून बाकी शून्य येते आणि तोच वार रिपीट होतो. हे तुम्हाला सांगते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं की लक्षात ठेवा की शिक्षक दिन आणि नेहरू जयंती एकाच दिवशी येते म्हणून वार सोमवार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की चुकीची जोडी निवडा. पहिला काय आहे, 45 अंशाचा कोन बरोबर लघुकोन, अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे 90 अंश बरोबर काटकोन, अगदी बरोबर आहे, काटकोन 90 अंशाचा असतो. त्यानंतर तिसरा ऑप्शन बघा 120 अंशाचा कोन बरोबर प्रविशाल कोन, हा ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर 170 बरोबर विशाल कोन, बरोबर आहे की 90पेक्षा जास्त अंशाचा कोन काय असतो तर विशाल कोन असतो, हे आपल्याला माहिती आहे. परंतु या ठिकाणी काय दिले की प्रविशाल कोन किती अंशाचा असतो तर 180पेक्षा मोठा असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की खालील आकृतिबंध पूर्ण करा. काय दिले 26, 37, 50, 65 बरोबर प्रश्नचिन्ह, की आपल्याला बघायचे की याच्यात कोणती साखळी आहे. या प्रश्नात बघू की आपण पहिल्यांदा फरक काढू, कारण फरकानं सगळे उदाहरणं सुटतात. तर 26मध्ये किती मिळवल्यावर 37 झाले तर या ठिकाणी 11चा फरक आहे, बरोबर का. त्यानंतर 37मध्ये किती मिळवल्यावर 50 झाले तर 37 10, 47 आणि 3 बरोबर आहे 50, म्हणजे या ठिकाणी 13चा फरक आला. त्यानंतर 50मध्ये किती मिळवल्यावर 65 झाले
तर 55 म्हणजे 65, बरोबर आहे. 50 आणि 10 60 आणि 5 म्हणजे 15चा, बरोबर आहे. मी या ठिकाणी बघा 11 13 15 आपण 17चा फरक घेऊन बघूया. जर 17 मिळवले 65मध्ये बघा, या ठिकाणी 65 अधिक जर आपण 17 केले तर 7 आणि 5 12, हातच्याले 1, 6 आणि 1 7 आणि 1 8 82. जर तुम्हाला पर्याय 82 मिळतोय का बघा, पर्याय क्रमांक 2 82. आपल्या प्रश्नाचं उत्तर 82 करेक्ट आहे. बघा, कोणतीही जर अशा पद्धतीची साखळी असेल तर पहिल्यांदा तुम्ही फरक काढा. फरकाने 99% अशा प्रकारचे एक्झाम्पल सुटतात. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन की सोबतच्या घनाच्या कडांची संख्या ही घनाच्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. तर या ठिकाणी तुम्हाला घन आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की घनाला किती कडा असतात, तर 12. कडा म्हणजे काय, बाजू. बघा, वरच्या 4 असतात, 1 2 3 4. खाली पण तेवढ्याच असतात, 1 2 3 4. आणि मधल्या किती असतात, ही उभी एक, ही उभी एक, ही उभी, ही उभी. 4 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4 4 कडा असतात. असे 4 3 12 कडा असतात घनाला. हे लक्षात ठेवा. किती कडा असतात, तर 12 कडा असतात. ह्या कडा आहेत. कडा म्हणजेच बाजू. आणि कोपरे विचारलेत, बरोबर आहे का, कितीने कमी किंवा जास्त. तर कोपरे किती, 1 2 3 4. खाली पण तेवढेच असतात, 1 2 3 4, 8 झाले. मग हे कमी का जास्त झाले, तर कमी झाले. कितीने, तर 4ने. मग 4ने काय झाले, कडांची संख्या ही घनांच्या कोपऱ्यापेक्षा कडांची विचारली, जास्त का कमी, कडांची विचारली. घनांच्या कोपऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त आहे. मग कोपऱ्यापेक्षा काय जास्त आहे, कोपरे, बरोबर आहे. या ठिकाणी कोपरे किती आहेत, कमी आहेत.